सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू मराठी ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण गेलो होतो जामनेपाडाची यात्रा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं गर्दी वगैरे काय एकदमच झाली होती. आणि मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगून देतो की ही यात्रा म्हणजे आपल्या गावातील सर्वात जवळची यात्रा हीच होती, ती म्हणजे जामनेपाडा. आणि मित्रांनो आपण म्हणजे फार दूरच्या यात्रेत जातो, पण ही यात्रा म्हणजे कधीच टाळत नाही, कारण मित्रांनो आपल्या गावातील सर्वात जवळची यात्रा हीच आहे. आणि मित्रांनो आताच नाही तर मग लहानपणापासून आम्ही ही यात्रेत येत आहोत. तर मित्रांनो ज्यावेळी कमी प्रमाणाने गाड्या चालत होत्या त्या वेळापासून आपण ही यात्रेत येत आहोत. आणि मित्रांनो पहिल्यांदा म्हणजे गाड्या कमी होत्या, त्यावेळेस आमच्याकडे काय एवढ्या गाड्या नव्हत्या, तर आम्ही चालत गावांच्या लोकांसोबत यायचो. आणि मित्रांनो तेव्हा म्हणजे काय मज्जाच वेगळी. आता एवढ्या गाड्या राहून पण एवढी मज्जा येत नाही, तेवढे चालून ती मज्जा यायची. आणि मित्रांनो मला एक बालपणाचं एक आठवलं, तर मित्रांनो तुम्हाला सांगूनच दाखवतो आता. तर मित्रांनो एका वर्षी हीच यात्रेत म्हणजे आपल्याकडे तेव्हा नवीन मोटरसायकल घेतली होती आणि ती म्हणजे वडील चालवत होते. तेव्हा म्हणजे काय झालं, मला बसायला वाट नव्हती गाडीवर आणि आईनी बहीण असे काही 2-3 जण ते गाडीवर बसून गेले होते. आणि मित्रांनो मला बसायला काही वाटच नाही. मला पण वडिलांनी सांगितलं तू ये चालत आम्ही चालतो गाडीवर. तर मी गावांच्या लोकांसोबत चालत निघालो होतो तिथून यात्रेतून. तर मित्रांनो मी पण काय येताना विचार करूनच घेतलं की मी त्यांच्या पहिल्याच घरी पोहोचून जाईल. आणि जसं विचार केलं होतं तसंच झालं मित्रांनो. मी म्हणजे त्यांच्या पुढेच घरी पोहोचून गेलो. आणि घरी जाताच त्यांनी सर्वांनी मला विचारलं कोणाच्या गाडीवर आला, आणि मी त्यांना मग काय हसून सांगितलं मी धावत आलो. तर मित्रांनो ते सर्व शॉक होऊन गेले. ते सर्व विचार करायला लागले की हा एवढ्या लवकर कसं काय निघून आला. आणि मित्रांनो मी पण त्यांच्या अर्धा तासापुढेच निघून गेलो. तर तो आनंद, ती मज्जाच वेगळी मित्रांनो. आताला इतक्या गाड्या राहून पण तितकी मज्जा कधीच येणार नाही मित्रांनो. आणि खरंच सांगतो तर त्या वेळेस इतका खुश झालो, तशी खुशी आता कधी मिळणार पण नाही मित्रांनो. कारण मित्रांनो इतकं सुकून वाटलं ना त्या दिवशी, कारण की मी गाडीच्या पहिल्यांदा पोचून गेलो, त्याच्यामुळं मग मला एक वेगळीच खुशी आली. त्याच्यामुळं मित्रांनो एकदम सुंदर वाटलं. आणि मला तर खरंच वाटतंय आता तशी खुशी कधी भेटणार पण नाही जीवनात. आणि मित्रांनो ते सांगता आपलं ब्लॉग संपत चाललं आहे, त्याच्यामुळं आता वळूया म्हणजे आपल्या ब्लॉगकडे. तर पाहू शकता मित्रांनो गर्दी वगैरे पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो यावर्षी म्हणजे या यात्रेत पाळणा वगैरे काय होते नाही, त्याच्यामुळे एवढी खास यात्रा तरी भरली नाही तर मग इतकी जबरदस्त यात्रा भरते ही पण तुम्हाला काय सांगू. आणि मित्रांनो इथं म्हणजे पाळणाशिवाय मज्जाच नाही. कोणतीही यात्रा असो पाळणा राहिला तर मग गर्दी एकदमच राहते. नंतर आलो आपण म्हणजे टरबूज खायला. आणि पाहू शकता मित्रांनो आपलेच ते नातेवाईकच होते टरबूजवाले. आणि इकडे पाहू शकता तुम्ही आम्ही काय मस्तपैकी 4 गडी होतो, तर चारही जण मस्तपैकी टरबूज खात होतो. आणि मित्रांनो हे टरबूज म्हणजे एकदम मोठं होतं, हे पाहू शकता तुम्ही. आणि आम्हाला तर काही खाल्लं गेलं नाही एवढं, आणि अर्धे तर ठेवून आलो तिथंच. तर मग पाहू शकता तुम्ही नंतर इकडं आलो फिरायला. नंतर पाहू शकता मित्रांनो इकडं म्हणजे ही गल्ली एक पूर्ण डांगरचीच भरलेली होती, म्हणजे इकडं शेवट खालच्या कोपऱ्याला होता. आणि मागच्या वर्षी पाळणा पण इथंच होतं मित्रांनो, पण यावर्षी काय पाळण्यावाला आलं नाही. आणि इथं माठ पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आता म्हणजे उन्हाळा लागला आहे, त्याच्यामुळं मग माठची गरज पडणारच आहे आता. तर मित्रांनो तिथं चुल्हे पण होते, आणि इकडं मध्ये तर चिकन मटनवाले असे काही होते, तर पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो तिथं म्हणजे एकदम बोगस वास येत होतं, त्याच्यामुळं आता आलो पुढं. आणि इकडे पाहू शकता आम्ही म्हणजे 4 जण होतो. आणि नंतर मग आलो आपण म्हणजे मेन गल्लीमध्ये. तर मित्रांनो इकडं पाहू शकता तुम्ही, इकडं गर्दी वगैरे एकदमच चालली होती. नंतर मग एक मित्र भेटला होता आणि त्यांनी काय पोच दिली हे पाहू शकता त्याला. नंतर मग आलो इकडे रस्त्याकडे, आणि इकडे पाहू शकता मित्रांनो इकडे पण गर्दी एकदमच होती. आणि तेव्हा मी तिकडे मधूनच घेऊन गेलो होतो शॉर्टकट मधून. तर आता तुम्हाला दाखवतो इकडे रस्त्याला पण. तर मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे गर्दी वगैरे एकदमच आहे, आणि तुम्हाला पुढेपर्यंत सर्व काही दाखवून देतो. तर पाहू शकता तुम्ही पुढे आल्यानंतर इथं पाहू शकता इथं होता मोबाईलचा कव्हर विकणारा, आणि त्याने काय एक डायलॉग मारला, तुम्हारा ध्यान किधर है, कव्हरवाला इधर आहे. तर मित्रांनो आम्ही तर हसून फार दमलो तिथंच. आणि हा होता पिंपळनेरचा, आणि तो पण एकदम कॉमेडियनच होता, त्याच्यामुळं मग आमची पण एन्जॉय झाली. आणि मित्रांनो नंतर मग आम्ही डायरेक्ट तो डायलॉग मारत फिरत होतो, तो म्हणजे तुम्हारा ध्यान
किधर आहे, फुगावाला इधर आहे, तुम्हाला ध्यान किधर आहे, चप्पलवाला इधर आहे, काही पण दिसलं का बस त्याच्यावरून तेच सांगायचं. आणि फार एन्जॉय झालं मित्रांनो. नंतर मग इकडे पाहू शकता तुम्ही. आणि हा एक होता आपल्याच गावातला, तर हा सांगत होता माझं पण फोटो काढा. आणि नंतर मग इकडे पाहू शकता मित्रांनो, हे होते आपल्याच गावातले, तर 2-3 जण होते. आणि त्या मोबाईलवाल्याकडून एक कवर घेऊनच घेतला आम्ही पण, ते होतं 100 रुपयाचं. आणि ते पण एकदम खतरनाक दिसत होतं, हे पाहू शकता मित्रांनो. आयफोन सारखं होतं ते. आणि तो एक डायलॉगच आम्हाला पटला, त्याच्यामुळं मग काय आम्ही पण घेऊनच घेतलं एक कवर. आणि मग काय नंतर इकडे पाहू शकता, आत्ता फिरून आलो होतो आपण. आणि इथं म्हणजे होतं मंदिर. तर मित्रांनो इकडून येताना काय तुम्हाला चांगलं दाखवलं नाही, तर आत्ता मस्तपैकी दाखवून देतो. तर हे पाहू शकता मित्रांनो, एकदम मस्त बांधलेलं आहे. आणि इकडच्या साईडला पण आहेत, तर पाहू शकता तुम्ही. आणि पुढे आल्यानंतर म्हणजे आपलंच दुकान होतं, तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं. आणि हे म्हणजे एकदम इकडं कोपऱ्यालाच लावलेलं होतं आपल्या फर्स्ट जागेवरच. तर मग इकडे पाहू शकता फुगे वगैरे होते. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय. ध्यान किधर है, फुगा वाला इधर है.